लक्ष्मी नमहा. प्रथम पाट मांडून घेतलेला आहे, त्याच्यावर आपण लाल वस्त्र अंतरलेलं आहे आणि त्याच्यावर आपण अक्षदा घातलेल्या आहेत आणि याच्यावर आपण तांब्या ठेवलेला आहे. तांब्याला हळद कुंकू 5 ठिकाणी लावलेलं आहे. याच्यानंतर आपण जी पत्री गोळा केली होती ना, ती 5 डहाळे तांब्यामध्ये आपण घालायचे आहे आणि त्याच्यावर मग हा आपण नारळ ठेवलेला आहे. नारळ ठेवल्यानंतर आपण जो तांब्या आहे ना त्याला वस्त्र घातलेलं आहे. पहा, अशा पद्धतीनं वस्त्र बांधून घेतलेलं आहे. आता वस्त्र बांधून झालेलं आहे, तांब्याही नारळही ठेवलेला आहे. आता आपण एक एक दागिना घालत आहोत. पहा, हा मोत्याचा दागिना आहे. याच्यानंतर मंगळसूत्र आहे ना ते आपण घालत आहोत. त्याच्यानंतर मग बोरमाळ आहे. तर अशा पद्धतीनं आपण सगळे दागिने देवीला घालून घेतलेले आहेत. पहा, एक एक दागिने आपण सगळे घातलेले आहेत. आता आपण देवीला गजरा घालत आहोत. फुलांचा गजरा असतो, तर पहा अशा पद्धतीनं हा फुलांचाही गजरा घातलेला आहे. आणि मुखवट्याला आपण पहा, मुखवटा लावलेला आहे ना त्याला नथ घातलेली आहे. गजराही आपला छान असा बसलेला आहे. तर अशा प्रकारे आपली ही सगळी पूजा व्यवस्थित करून झालेली आहे. आता आपण निरांजन लावत आहोत. निरांजनानं देवीला ओवाळायचं आहे. अगरबत्तीही लावलेली आहे. पहा, छान सुगंध असा सुटलेला आहे अगरबत्तीचा. फळं ठेवायची असतात देवीजवळ, आपण केळी ठेवलेली आहेत. हळद कुंकाचा करंडाही जवळ ठेवलेला आहे. आणि देवीला आपण काय करत आहोत, फुलांनी सजवत आहोत. फुलंही ठेवलेली आहेत. पहा, तर अशा प्रकारे आपली ही पूजा व्यवस्थित झालेली आहे. फुलंही आपण ठेवलेली आहेत. फुलं देवीला अर्पण केलेली आहेत. आणि आता आपण देवीला ओवाळणार आहोत. आरतीने अशा पद्धतीनं ओवाळलं जातं. पहा, हळद कुंकू अक्षदा वाहिल्या जातात आणि ओवाळलेला आहे. आणि याच्यानंतर दूध साखर किंवा साखरेचा जो काही नैवेद्य असेल ना, तो नैवेद्य आपण दाखवणार आहोत. तर अशा प्रकारे आपली विधिवत पूजा, मार्गशीर्ष महिन्यातील हा पहिलाच गुरुवार आहे आणि या गुरुवारी आपली ही पूजा झालेली आहे.